महत्वाची बातमी, अक्षय शिंदे बनावट एन्काउंटर प्रकरणी पोलिसांवर गुन्हा का नाही? एन्काउंटर प्रकरणी मुंबई हायकोर्टानं हा सवाल उपस्थित केलाय। सीआयडी कडून स्वतंत्र चौकशी आयोगामार्फत समांतर चौकशी सुरू असल्याचं वकिलांनी म्हटलंय। तातडीनं कारवाई करण्यात कायदेशीर अडचणी असल्याचं वकिलांचं म्हणणं आहे। विशेष सरकारी वकील अमित देसाईंनी हायकोर्टात ही माहिती दिली आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, काय अधिक माहिती आहे? नक्कीच कोर्टामध्ये सुनावणी सुरू झालेली आहे आणि आपण पाहतोय की बनावट एन्काउंटर प्रकरणी अद्याप पोलिसांवर गुन्हा का नोंदवला नाही असा सवाल मुंबई हायकोर्टाने आता विचारलेला आहे। या प्रकरणाची स्टेट सीआयडी कडून आपण पाहतोय की स्वतंत्र चौकशी सुद्धा सुरू आहे आणि या प्रकरणाची आयोगामार्फत समांतर चौकशी देखील सुरू आहे। त्यामुळे प्रकरणात तातडीनं कारवाई करण्यात कायदेशीर अडचणी आहेत असं विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट अमित देसाई यांनी कोर्टाला ही माहिती दिलेली आहे। यावर कोर्टानं विचारणा केलेली आहे की नेमकी काय अडचण आहे आणि त्यावर देखील आपण पाहतोय की आता युक्तिवाद सुरू झालेला आहे। पोलिसांवर बनावट एन्काउंटर केल्याचा आरोप करणारा अहवाल संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना देण्यास राज्य सरकार येत नाही आणि विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट अमित देसाई यांनी हायकोर्टामध्ये माहिती दिलेली आहे। याचिकाकर्त्या पोलीस अधिकाऱ्यांना अर्ज करून अहवालाची प्रत उपलब्ध करून देण्याचे हायकोर्टाने देखील निर्देश दिलेले आहेत। त्यामुळे या प्रकरणाच्या अंती नेमकं काय होणार आहे हे देखील पाहण्यात महत्त्वाचं ठरणार आहे। या प्रकरणातील संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची याचिका हायकोर्टाकडून निकाली काढल्याची देखील माहिती मिळते। आपण पाहतोय की बदलापूर एन्काउंटर ज्या पद्धतीनं झालंय त्यानंतर पोलिसांवरच गुन्हे दाखल करण्याचे आदेश जे ते कोर्टाने दिले होते आणि यानंतर आता आपण पाहतोय की याचिकाकर्ता अण्णा शिंदे आणि त्यांचे वकील अमित कटारनवरे हे स्वतः कोर्टामध्ये उपस्थित आहे आणि सरकारतर्फे विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट अमित देसाई हे या ठिकाणी युक्तिवाद करताना पाहायला मिळतात। त्यामुळे कोर्ट नेमके आज काय स्ट्रिक्चर्स पास करणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गिरीश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।